तर आम्ही आता गेलो होतो झुडिओमध्ये शॉपिंग करण्यासाठी, कारण माझी मैत्रीण होती, तिला पण टॉप घ्यायचे होते आणि मला 2 वस्तू घ्यायच्या होत्या. एक तर परफ्यूम घ्यायचं होतं आणि एक तर लिपस्टिक घ्यायची होती. त्यासाठी आम्ही गेलो होतो झुडिओमध्ये. तर आम्ही बाहेर बऱ्याच ठिकाणी शॉपमध्ये गेलो होतो, पण जसं हवे तसे भेटले नाही. मग फायनली आम्ही गेलो होतो झुडिओमध्ये. तर तिथे आल्यानंतर आम्हाला खूप व्हरायटीमध्ये टॉप्स मिळाले, प्लस लिपस्टिक, परफ्यूम हे खूप व्हरायटीमध्ये होते. पण सर्वप्रथम आम्ही पूर्ण झुडिओमध्ये असं पाहिलं की कुठलं ब्रँडचं छान आहे, काय काय छान आहे ते. लहान मुलांचे पण कपडे खरंच खूप सुंदर होते. अगदी चप्पलपासून शूजपासून मुलांचे सगळे ब्रँडेड वगैरे कपडे इथे होते आणि खरंच खूप सुंदर कपडे होते. कारण मी पाठीमागे एकदा आले होते तेव्हाही मुलांना इथनंच मी त्यांचे कपडे घेऊन गेले होते. फायनली आम्ही ह्या मेकअपच्या सेक्शनमध्ये आलो होतो. तिथं खरंच खूप प्रकारची व्हरायटी होती. नेल पेन, लिपस्टिक, काजळ, परफ्यूम, प्लस हेअर ब्रँड, कानातले सेट वगैरे खूप काही काही वेगवेगळे प्रकारचे होते. तर फायनली इथं मला जो कलर हवा होता तो कलर भेटलेला आहे. हे पण त्याचा स्मेल पण खरंच खूप सुंदर येत होता. मी तिथे लावून पण पाहिली आणि ही लावल्यानंतर किमान ती 9 तास तिला म्हणजे काही होत नव्हतं. म्हणजे आपण जेवण वगैरे केलं, पाणी वगैरे पिलं तरी ती मॅट सिस्टीममध्ये होती ती आणि खरंच खूप छान होती लिपस्टिक. तर फायनली आम्ही इथे एक लिपस्टिक आणि परफ्यूम घेतलेला आहे आणि माझ्या म्हणजे तिला टॉप काय आवडलं नाही, त्याच्यामुळे ते कॅन्सल केलं आम्ही. फायनली आम्ही परफ्यूम आणि लिपस्टिक ह्या 2 वस्तू खरेदी केल्या आणि हे शॉपिंग झाल्यानंतर आम्ही गेलो होतो बिलिंग काउंटरला. तर तिथं खरंच खूप गर्दी होती. बिलिंग काउंटरलाच आम्हाला अर्धा तास लागला. पण ज्या वस्तू आम्हाला होत्या त्या फायनली आम्हाला भेटलेल्या होत्या.